सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस होत आहेत, 13वा दिवस आहे। त्यांचं कुटुंब आहे माझ्यासोबत, शोकाकुल झालेलं आहे, अश्रू अनावर होतात। 13 दिवस झाले असतानाही फक्त 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, 3 आरोपी मात्र अद्याप फरारच आहे। अशा परिस्थितीमध्ये खरं तर माध्यमांनी इथे गेलं नाही पाहिजे, मात्र माध्यमांच्या समोर येणंही तितकंच तेवढं गरजेचं आहे। माझ्यासोबत संतोष देशमुख यांच्या पत्नी आहे, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काय पहिली प्रतिक्रिया राहील? आज शरद पवार देखील तुम्हाला भेटायला येतात। मला दुसरं काही नको, फक्त न्याय पाहिजे, न्यायाची गरज आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सांगितलं, विधिमंडळामध्ये, की लवकरात लवकर आम्ही त्यांना न्याय देऊ। त्यांच्या या निवेदनानंतर तुम्ही समाधानी नाही आहेत? नाही, कारण किती दिवस झाले, आज 13 दिवस होते, तरी पण कामन भेटत नाही। ते लवकरात लवकर तुम्ही त्यांना कामन कारवाई करून त्यांना पकडत नाहीत। साहेबांनी केल्यानंतर 1 तासात हे काम होऊ शकते ना, मग काय इतका वेळ लागते? त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन हे गुन्हेगारांना शिक्षा द्यावी। या परिसरात संतोष देशमुखांचं एक वेगळं नाव होतं, अण्णा म्हणून त्यांना संबोधायचे। आज 13 दिवस होत आहेत, असं वाटतं अण्णा आपल्यात नाही आहेत म्हणून? हतबल झालेलं हे खरं तर कुटुंब आहे, बोलता येत नाहीत, आक्रोश करतायत, अश्रू अनावर होतात। संपूर्ण कुटुंब जे आहे ते शोकाकुल झालेलं आहे। त्यांच्या संतोष यांच्या बहीण देखील इथं आहेत, त्या पण रडत आहेत। संपूर्ण कुटुंब जे आहे ते हळहळ व्यक्त करताना दिसतंय। ताई, काय आठवणी संतोष यांच्या आहेत? खूप आठवणी, तो खूप हळवा होता सगळ्यांसाठी। खूप काय मी सांगू आठवणी, आता मला काहीच आठवत नाही। मुख्यमंत्र्यांना एकच विनंती, लवकर आरोपीला पकडा, जसे माझ्या भावाला हाल करून मारले तसंच मारावं, आणि माझ्या लेकरांना पुढं संरक्षण पाहिजे। माझा खूप छोटा भाऊ आहे, तो काय बघा, त्याचे जे स्वप्न होते, हिला डॉक्टर बनायचं, मुलाला इंजिनियर, तेवढे पूर्ण व्हावे। आज शरद पवार तुमच्याकडे तुमच्या भेटीला येतात, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? मी त्यांना एवढंच बोलेल की कठोरात लवकरात लवकर, आज किंवा उद्यापर्यंत, नाही का, मला तर अशी अपेक्षा आहे की नाही का, शासन मुख्य फडणवीस साहेब एखादं नाही का चांगली दखल घ्यायला लागलेत, लवकरात लवकर प्रयत्न करतील, माझा आहे विश्वास त्यांच्यावर। पण लवकरात लवकर आणखीन त्यांनी तातडीनं करावं, थोडंसं मग आम्हाला थोडं बरं वाटेल, नाही का। आणि त्याला जशी माझ्या भावाला जशी हाल करून छळ करून मारणं, त्या पद्धतीनं मारावं, एवढीच आहे माझी। बिलकुल आक्रोश आहे, मुख्यमंत्री यांच्यावर देखील आमचा विश्वास आहे, लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे म्हणणे। वैभवी माझ्यासोबत आहे, संतोष यांची ती मुलगी आहे, डॉक्टर बनायचं आहे हिला। माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावा, आणि मी ते करून दाखवणार। पण तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। हे खूप दिवस चालले, तर आजपर्यंत नाही तर उद्यापर्यंत तरी आम्हाला इतकी अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळायला पाहिजे, आणि आरोपीला तुम्ही आजच्या आजच अटक करा। शरद पवार पण येत आहेत तुमच्याकडे, त्यांच्याकडे काय साकडं असेल तुमचं? त्यांच्याकडे पण एवढीच मागणी की आम्हाला न्याय द्या, आणि आरोपींना लवकरात लवकर, म्हणजे आज होईल तर आज, नाही तर उद्यापर्यंत तरी त्यांना तुम्ही अटक करा। आणि जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तशी तुम्ही त्यांना पण कळायला पाहिजे की दुःख काय असतं, त्यांना तुम्ही त्यांचे तेवढे हाल करून त्यांना तुम्ही पकडून घ्या, आजच्या आज, जेवढं होईल तेवढं लवकर। सध्या या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकारण घुसल्याची चर्चा होते, राजकारण थांबवलं पाहिजे? मी याच्याबद्दल नाही बोलू शकत। नक्की ही वैभवी आहे, सगळ्यांचा एकच आकांत आहे, अश्रू अनावर होतात। जशी हत्या संतोष देशमुख यांची झाली, त्याचप्रमाणे आरोपींना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी जी मागणी आहे आता पीडित कुटुंब करताना दिसतंय। थोड्याच वेळात आता शरद पवार या ठिकाणी येतील, या कुटुंबाशी भेट घेतील, आणि नेमकी आता त्यांची भूमिका काय होईल ते स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।